एका वडाच्या झाडावर दोन कावळे राहत होते. त्याच झाडाखाली एक दुष्ट काळा साप राहत होता. कावळ्यांनी कधीही घरट्यात अंडी दिली की हा साप ती अंडी खाऊन टाकायचा. बिचारे कावळे त्यामुळे खूप दुःखी होत असत. एक दिवस कावळा दुःखी होऊन दुसऱ्या कावळ्याला म्हणाला, आपण हे झाड सोडून देऊ रे बाबा, हा दुष्ट साप आपल्याला खूप त्रास देतोय. कावळा म्हणाला, अरे हो, पण जायचे तरी कुठे? या नदीजवळ छान छान झाडे आहेत, त्यावर फळे आहेत. इथून निघून जाणे मला चुकीचे वाटते. त्यापेक्षा आपण त्या सापालाच पळवले तर. पण हे करायचे तरी कसे रे? असे बोलता बोलता ते दोघे विचार करू लागले, पण त्यांना काही सुचेना. एक दिवस कावळा घरट्यांमध्ये अंड्यांची राखण करत बसला होता. तेवढ्यात एक राजकुमारी नदीकाठी आली. तिने आपल्या गळ्यातील हार काढून नदीच्या किनारी ठेवला आणि ती आंघोळ करायला निघून गेली. हे पाहून कावळ्याला एक युक्ती सुचली. त्याने पटकन तो हार उचलला आणि सापाच्या बिळात टाकला. राजकुमारी इकडे तिकडे हार शोधू लागली. तिच्या बरोबर एक सेवक होता. तो सुद्धा हार शोधू लागला, पण हार काही सापडेच ना. तेवढ्यात कावळ्याने हुशारी केली. तो सेवकापाशी गेला आणि त्याला सांगितले की तो हार झाडाखालच्या सापाने पळवून त्याच्या बिळात ठेवला आहे. तुम्ही तो हार बिळातून लगेच काढून घ्या. मग काय मुलांनो, सेवकाने हातातल्या भाल्याने त्या बिळात वार करायला सुरुवात केली. तेवढ्यात हा दुष्ट साप बाहेर आला. तो साप त्या सेवकाला चावणार. तेवढ्यात सेवकाने बिळातून हार काढून घेतला आणि दुष्ट सापाला मारून टाकले. सेवकाने बिळातून हार काढला आणि राजकुमारीला दिला. बघा मुलांनो, कावळ्याने कशी युक्ती केली. या युक्तीमुळेच सापाला चांगली अद्दल घडली आणि राजकुमारी ही खुश झाली.